नमस्कार मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा। एका बाईने सापाच्या पिल्लाला कसा जन्म दिला ही सत्य घटना आज मी तुम्हाला सांगणार आहे। ही घटना ऐकून तुमच्या मनामध्ये भीती तर जागी होईलच, सोबत डोळ्यामधून अश्रूही येतील। विदर्भातल्या एका गावामध्ये धर्मा आणि रुक्मिणी हे दाम्पत्य राहत होतं। त्यांच्या लग्नाला 2 वर्ष झाले होते, पण त्यांना मूलच होत नव्हतं। याच्यामुळं गावातले गावकरी सतत धर्माला विचारायचे, अरे लग्नाला 2 वर्ष झाले, अजून तुला मूल होत नाही? हे ऐकून धर्माला खूप वाईट वाटायचे आणि तो सगळा बाहेरचा राग आपल्या पत्नीवर रुक्मिणीवर काढायचा। तिला मारहाण करायचा, तिला शिवीगाळ करायचा। ह्या गोष्टीला रुक्मिणी खूप कंटाळली होती। तिला कळतच नव्हतं त्याच्यात तिची काय चूक आहे। असं सतत चालू असे। धर्मा घरातनं बाहेर निघाला की लोक त्याची मस्करी करायचे, चेष्टा करायचे। धर्मा शेतात काम करायचा। रुक्मिणी त्याला रोज दुपारच्या वेळी जेवण घेऊन जायची। एके दिवशी दुपारच्या वेळी रुक्मिणी जेवण घेऊन गेली होती। आज धर्मा खूपच रागात होता। काय झालं तर देव जाणे। रुक्मिणीने त्याला जेवण वाढायला सुरुवात केली तर धर्माने ते जेवण फेकून दिले आणि तिला शिवीगाळ करू लागला। पांढऱ्या पायाची आहेस तू, वांज आहेस तू, तुझ्यामुळं माझं आयुष्य खराब झालं, मी मस्करीचा विषय ठरतोय। आणि जवळच पडलेल्या काठीने तिला मारहाण करू लागला। ते बघताच आजूबाजूला जे काम करत होते त्यांनी धर्माला अडवलं आणि त्याला शांत केला। धर्मा चिडून रुक्मिणीला म्हणाला, चालती हो माझ्या नजरेपासून, तुझ्यामुळं माझ्या आयुष्याची वाट लागली आहे, माझ्यासमोर जर थांबशील तर तुझा जीव घेईल। रुक्मिणी आता खूप कंटाळली होती ह्या त्रासाला। तिला सतत असं वाटायचं की आता मला संपवत, आज तर खूप झालं, मी मला संपवूनच टाकणार। त्या शेताच्या बाजूलाच एक उंच टेकडी होती। रुक्मिणी रागारागात त्या टेकडीवर गेली आणि उडी मारणार तेवढ्यात तिने पाहिलं की दगडावर काहीतरी नागाच्या सापाच्या आकृत्या कोरल्यात आणि तिथं काही फुलं पडली आहेत आणि एक छोटासा दिवा पण आहे विझलेला। रुक्मिणीने श्रद्धेपोटी म्हणाली, ह्याच्यात माझी काय चूक आहे? मी किती सहन करू रोजचा शिव्या, मारहाण, मला मरायचं आहे। आणि ती तिथंच डोकं आपटू लागली आणि तिथंच बेशुद्ध झाली। आता 2 तास झाले होते। रुक्मिणी शुद्धीवर आली तर बघती येतं काय, अंधार पडू लागला आहे आणि रुक्मिणी दुपारचं जे काय घडलं होतं ते सगळं विसरली होती। तिच्या डोक्यामध्ये फक्त एवढंच होतं की नवरा यायची वेळ झाली आहे, त्याला जेवण बनवायचं आहे। रुक्मिणी काळजीपोटी घरी निघून आली आणि जेवण बनवलं। काही दिवस लोटले। रुक्मिणी तिच्या घराच्या अंगणामध्ये शेण सारवत होती। अचानक तिला उलट्या सुरू झाल्या। ती जोरजोरात उलट्या करू लागली। ते बघून बाजूचीच एक आजीबाई तिच्याकडे आली आणि तिला म्हणाली, काय गं रुक्मिणी, काय झालं? काय होतंय काय तुला? उलट्या का करतेस? रुक्मिणी म्हणाली, आजी मला नाही माहिती, पण सकाळपासून मला उलट्याच होतात आहे। आजीने तिला बघितले आणि तिला म्हणाली, अगं देवच पावला, अगं तू आई होणार आहे। हे ऐकून रुक्मिणीला भरोसाच होत नव्हता। ती आजीबाई म्हणाली, अगं तू खरंच आई होणार आहे। हे ऐकून रुक्मिणीला खूप आनंद झाला। आता तिला ही बातमी तिच्या नवऱ्याला सांगायची होती। ती आजीबाईला म्हणाली, अहो आजीबाई, तुम्ही जाऊन माझ्या नवऱ्याला सांगा ना ही आनंदाची बातमी, त्यांना माझ्यावर विश्वास नाही बसणार। आजीबाईनेही तसंच केलं। तिने तिच्या नवऱ्याला ही बातमी दिली। धर्माला ही बातमी कळताच तो आनंदाने वेडा झाला। त्यांनी त्या दिवशी त्या अख्ख्या गावात पेढे वाटले। आता रुक्मिणी आणि धर्मा खूप आनंदात राहत होते। धर्मा तिला काहीच काम करून द्यायचा नाही आणि तिला जे खाऊशी वाटतंय ते आणून द्यायचा। तो तिची खूप काळजी करायचा। तो आता जास्ती वेळ शेतातही नसायचा, रुक्मिणीचे देखरेख करायचा। काही दिवस लोटले। आता पावसाळा चालू झाला। एके दिवशी धर्मा रुक्मिणीला म्हणाला, मी जरा शेतात जाऊन येतो,
रुक्मिणी म्हणाली, अहो एवढ्या पावसाचं कशाला जात आहे, काय आहे एवढं? धर्मा म्हणाला, अगं राहिलेलं थोडं काम आहे, करून येतो, आता पाऊस थांबला आहे, पटकन येतो मी. धर्मा शेतात गेला आणि काम करू लागला. तर पूर्ण ढगाळ वातावरण झालं होतं, विजा कडकड करत होत्या आणि अचानकच खूप जोरात पाऊस चालू झाला. धर्मा एका झाडाखाली जाऊन थांबला. आता विजा खूप जोरात कडकडत होत्या, पाऊस पण एवढा जोरात येत होता की जसं काय ढगफुटी झाली. अचानक एक वीज कडकडली आणि ती वीज त्या झाडावर आणि धर्मावर पडली. धर्मा आणि ते झाड अक्षरशः कोळसा झालं होतं. ही बातमी ऐकताच रुक्मिणीच्या पायाखालची जमीनच सरकली. आता रुक्मिणीला आपलं म्हणणारं असं कोणच नव्हतं. तिने विचार केला की मी माझं आयुष्य संपवते आणि ती गळफास घेऊ लागली. तर आजूबाजूच्या बायकांनी तिला अडवलं आणि तिला म्हणाले, अगं असं काय करतेस वेड्यासारखं, पोटातल्या बाळाचा तरी विचार कर. आणि तीच आजीबाई तिथं आली आणि ती म्हणाली, अगं त्याचं जेवढा जीवन होतं तेवढं तो जगला, तू आता तुझ्या पोराचा विचार कर, त्याच्या भविष्याचा विचार कर. झालं ते गेलं, आता त्या पोराला मोठं कर, त्याच्यासाठी तुला जगायचं आहे. रुक्मिणी कशीबशी सावरली. आता काही दिवस लोटले. रुक्मिणीच्या डिलिव्हरीची वेळ आली. रुक्मिणीच्या पोटामध्ये कळा येऊ लागल्या. तर काही बायकांनी आणि त्या आजीबाईंनी तिला एका खोलीत नेलं. रुक्मिणीला जेव्हा शुद्ध आली त्यावेळेस तिने पाहिलं की त्या बायका घाबरून लांब थांबल्यात. रुक्मिणीला ते कळतच नव्हतं. रुक्मिणीने आपल्या बाळाकडं पाहिलं तर बाळ खूप सुंदर होतं आणि त्याच्याच बाजूला एक सापाचं पिल्लू हे होतं. ते बघून रुक्मिणी घाबरली आणि त्या बायकांना म्हणाली, अहो बघत काय बसला आहे, हे सापाचं पिल्लू कसं आलं इथं, ह्याला काढा काढा, माझ्या बाळाला चावलते. तर त्या बायका म्हणाल्या, अगं रुक्मिणी, तू फक्त बाळालाच जन्म नाही दिला, ह्या सापाचाही पिल्लाला तू जन्म दिला आहे, हे तुझ्याचकडून जन्माला आलं आहे. हे ऐकून रुक्मिणीला आश्चर्याचा धक्का बसला. रुक्मिणीला आता काय कळतच नव्हतं आणि ती गोष्ट वाऱ्यासारखी अख्ख्या गावात पसरली होती. पूर्ण गाव त्या सापाच्या पिल्लाला बघायला येऊ लागलं. रुक्मिणीला आता काहीच कळत नव्हतं. काही बायका तिला म्हणाल्या, रुक्मिणी, सापाच्या पिल्लापासून तुझ्या बाळाला आणि तुला धोका आहे, मारून टाक त्याला. रुक्मिणीचं मनच मानत नव्हतं. तरी पण तिने काही गावकऱ्यांना सांगितलं की ह्या पिल्लाला जंगलात सोडा पण मारू नका. गावकऱ्यांनीही त्या पिल्लाला पिशवीत घातलं आणि लांब जंगलात सोडलं. 8-15 दिवसांनी ते पिल्लू परत तिला आपल्या बाळाबरोबर पाळण्यात दिसलं. ती घाबरली. तिने गावकऱ्यांना बोलवलं आणि गावकऱ्यांना परत सांगितलं की त्या पिल्लाला सोडा जंगलामध्ये, ते परत आलं आहे. गावकऱ्यांनी परत त्या पिल्लाला घेतलं आणि लांब जंगलात सोडलं. तर एक दिवशी रुक्मिणीने पाहिलं की बाळ पाळण्यात आहे आणि ते पिल्लू पाळण्यात आहे. त्या पिल्लावर बाळाचा पाय पडला आहे पण त्या पिल्लाने त्या बाळाला काहीच केलं नाही. हे बघून रुक्मिणीच्या लक्षात आलं की ह्या पिल्लापासून माझ्या बाळाला तर काहीच धोका नाही आणि मलाही नाही. तर रुक्मिणीची त्या पिल्लाकडे बघून ममता जागी झाली. रुक्मिणीने आता ठरवलं, आता हे पिल्लू आपल्याबरोबरच राहील. आता गावकरी तिला विचारू लागले, काय झालं त्या पिल्लाचं, आलं का? रुक्मिणी कोणालाच काय बोलत नव्हती, फक्त बोलायची, नाही, माझं मी बघून घेईल. आता काय दिवस लोटले. रुक्मिणीचं बाळ आता 2 वर्षाचं झालं होतं आणि पिल्लूही ते मोठं झालं होतं. आता त्या बाळाला शाळेत टाकायची वेळ आली होती. रुक्मिणीने त्याचं ॲडमिशन एका गावातल्या शाळेत केलं. मुलगा शाळेत जाऊ लागला, सोबत त्याच्याबरोबर ते पिल्लूही जाऊ लागलं. मुलगा ज्या बेंचवर बसायचा ते पिल्लू तिथंच येऊन बसायचं. हे बघून शाळेतली मुलं खूप घाबरू लागले. त्या पिल्लाला घाबरून ते शाळेतच यायचे नाही. सगळे गावकरी आता रुक्मिणीकडे आले आणि रुक्मिणीला म्हणाले, बाई, तू पाळलंयस ते, पण त्याचा त्रास आमच्या मुलांना का, आमच्या मुलांचं का नुकसान? आता रुक्मिणीला काय कळत नव्हते.
रुक्मिणीने त्या पिल्लाला एका टोपलीमध्ये डांबून ठेवले. मुलगा शाळेत जाऊ लागला. आता काही काळ लोटला. तिचा मुलगा आता 15 वर्षाचा झाला होता आणि ते सापाचं पिल्लूही बरंच मोठं झालं होतं. आता ते पिल्लू कधी त्या टोपलीच्या खालून निघायचं ते रुक्मिणीला कळायचं नाही आणि तो मुलगा जिथं खेळत असेल तिथं जाऊन बसायचं. आता हे बघून गावातली मुलं खूप घाबरायची. एवढा मोठा साप. आता मुलं त्या रुक्मिणीच्या मुलाशी खेळणंच बंद केलं होतं. आता गावामध्ये कुणालाही साप चावला तर ते सगळे रुक्मिणीच्या घरी जायचे आणि तिच्यावरच आरोप करायचे की तुझाच पाळलेला साप चावला आहे. आता हे बघून तो मुलगा खूप खूप चिडला होता. एक दिवस त्या मुलाने त्या सापाला पोत्यात घातले. खूप खूप लांब सोडून आला. येऊन बघतोय तर काय, आपल्या घरासमोर खूप खूप गर्दी आहे. त्याला वाटलं की परत कुणाला तरी साप चावला आहे. आता मी त्यांना जाऊन सांगेल की आता तुम्ही त्या सापाची भीती धरू नका मनात, मी त्याला खूप लांब सोडलो आहे. हे बोलण्यासाठी तो आत गेला. आत जाऊन बघतोय तर काय, रुक्मिणीचा मृत्यू झाला होता. ते बघून तो मुलगा खूप खूप रडू लागला. आता त्याला जाणीव झाली होती की या जगात माझं कोणीच नाही राहिलं. आता अंतिम संस्कार करायची वेळ झाली होती. तर बघतोय तर काय, रुक्मिणीच्या चितेच्या बाजूलाच तो साप येऊन बसला होता. लोक घाबरून बाजूला सरकली होती. मुलाने विचार केला, आता याच्याशिवाय माझं कोण आहे. मुलगा आता मडकं उचलून फेऱ्या मारू लागला. तो सापही त्याच्याबरोबर फेऱ्या मारत होता. मुलाने चितेला अग्नी दिली आणि तिथंच रडत बसला. अचानक तो गावकऱ्यांना विचारू लागला, माझा भाऊ कुठं आहे, माझा भाऊ कुठं आहे. गावकरी काहीच उत्तर देऊ नाही शकले. त्या दिवशी तो दिवसभर त्या सापाला शोधत होता. पूर्ण दिवस त्याने त्या सापाचा शोध घेतला, पण त्याला तो साप कुठेच दिसला नाही. दुसऱ्या दिवशी काही गावकऱ्यांना घेऊन तो आईच्या चितेजवळ गेला. तर बघतोय तर काय, त्या राखीमध्ये असं चित्र उमटलं होतं. त्याची आई झोपली आणि तिच्या डाव्या हातावर तो साप झोपला आहे. हे बघून गावकऱ्यांना आश्चर्यच झालं. त्यांना हे कळालं, तो साप शेवटी त्याच्या आईबरोबर चितेमध्ये जळाला होता. तो त्याच्या आईबरोबरच गेला. असं म्हणतात आजही त्या गावामध्ये एका दगडावर रुक्मिणी आणि त्या सापाची मूर्ती आहे. ही जी सत्य घटना मी तुम्हाला सांगितली हे विदर्भातल्या एका गावातली आहे. मला गाव माहिती आहे, काय कारणामुळं मी त्या गावाचं नाव नाही सांगू शकत आणि ज्यांनी ही स्टोरी मला लिहून पाठवली त्यांचंही नाव नाही सांगू शकत. तर अशाच सत्य घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्याबरोबरही काय असे सत्य अनुभव घडले असतील तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी माझी इन्स्टाची लिंक दिली आहे, त्याच्यावर तुम्ही पाठवू शकता. अशा सत्य घटना ऐकण्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.